मराठी संस्कृतीतील पवित्र सण अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर सकाळी सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला गेला। परंतु त्याच दिवशी म्हणजे 10 मे शुक्रवार रोजी रात्री तुफानी वादळाने हिवरखेडसह झरी बाजार, दिवाणझरी, चिचारी, चंदनपूर, नयाखेडा, उंबरशेवडी, कार्ला यासह अनेक गावांना झोडपले, ज्यामध्ये शेकडो एकरावरील पपई व केळीच्या फळबागा भुईसपाट झाल्या। त्यामुळे पवित्र सणाच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाल्याचे दुर्दैवी चित्र हिवरखेडसह विविध गावांमध्ये आहे। अक्षय तृतीयेच्या संध्येला अवकाळी वारा उधाणाने तुफानी वादळाच्या स्वरूपात हिवरखेड परिसरात धाव घेतली। अवकाळी फक्त पावसाच्या स्वरूपात न येता प्रचंड वारा उधाण, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, आकाशातील काळोख, वावटी अशी अनेक संकटे सोबत घेऊन आला। वादळाची तीव्रता इतकी होती की मोठमोठे अनेक वृक्ष उन्मळून पडले, अनेक घरांची पडझड झाली आणि घरावरील टीनपत्रे उडून गेली। घरांवरील टीनपत्रे इतक्या जोमाने धडधडत होती की लहान मुलांनाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांच्या मनात सुद्धा एकच धडकी भरली। वादळाला जे जे समोर दिसत होते ते सर्व नेस्तनाबूत करीत गेला। संत्रा, आंबा, केळी, पपई, ज्वारी, कांदा, भुईमूग, ज्वारी अशा कित्येक फळभाजीपाला, धान्य व विविध पिकांचे नुकसान झाले आहे। पिकांच्या नुकसानीने व्यतिरिक्त अनेक वृक्ष उन्मळून पडली, अनेक कच्च्या घरांचे नुकसान झाले। यामुळे शासकीय स्तरावरून तात्काळ पंचनामे करून मदत मिळणे अपेक्षित आहे।